मित्रांनो, एक असा अभिनेता ज्याने इक्बाल या चित्रपटामधून संपूर्ण भारताला रडवलं, गोलमालमध्ये पोट धरून हसवलं आणि मराठी चित्रपटांमध्ये देखील स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली. पण तुम्हाला माहिती आहे का की श्रेयस तळपदे यांचा अभिनयाचा वारसा त्यांच्या घरातूनच आलेला आहे. चला जाणून घेऊया त्याच्या आयुष्यातील संपूर्ण प्रवास. श्रेयस तळपदे यांचा जन्म 27 जानेवारी 1976 रोजी मुंबईमध्ये झाला. त्यांचे आजोबा आणि वडील दोघेही मराठी रंगभूमीशी संबंधित होते, त्यामुळे अभिनयाचे संस्कार त्यांना लहानपणापासूनच मिळालेले. घरात नाटकांचे वातावरण असल्याने श्रेयस यांना अभिनयाची आवड अगदी बालवयातच निर्माण झाली. श्रेयस यांनी मुंबईतच शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच नाटकांमध्ये सक्रिय सहभाग सुरू केला. कॉलेजच्या काळात अनेक एकांकिका आणि रंगमंचावरील स्पर्धांमध्ये त्यांनी उत्कृष्ट अभिनय करून स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली. करिअरची सुरुवात त्यांनी मराठी मालिकांमधून केली. काही काळ संघर्ष केल्यानंतर त्यांना इक्बाल या हिंदी चित्रपटात प्रमुख भूमिका मिळाली. एका मूकबधीर क्रिकेटपटूची भूमिका त्यांनी इतक्या प्रभावीपणे साकारली की संपूर्ण देशाने त्यांच्या अभिनयाचे कौतुक केले. या चित्रपटाने त्यांना बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख मिळवून दिली. इक्बालनंतर श्रेयस यांनी स्वतःला एका प्रकारच्या भूमिकेमध्ये मर्यादित ठेवले नाही. गोलमाल, ओम शांती ओम, हाऊसफुल 2, गोलमाल रिटर्न्स, गोलमाल 3 अशा अनेक सुपरहिट चित्रपटांत त्यांनी विनोदी भूमिकांद्वारे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी उत्कृष्ट अभिनय करत चाहत्यांची मने जिंकली. बॉलिवूडमध्ये देखील श्रेयस तळपदे यांचे अनेक कलाकारांशी चांगले संबंध आहेत. विशेषतः अजय देवगण, अरशद वारसी, शाहरुख खान, तुषार कपूर आणि कुणाल खेमू यांच्यासोबत त्याची मैत्री चांगली चर्चेत असते. दिग्दर्शक रोहित शेट्टी देखील अनेक चित्रपटांमध्ये त्याला संधी देताना पाहायला मिळतात. श्रेयस तळपदे यांना इक्बालमधील अभिनयासाठी अनेक पुरस्कार आणि नामांकने मिळाली. त्यांच्या अभिनयातील सहजता, विनोदाची अचूक टायमिंग आणि भावनिक भूमिका साकारण्याची क्षमता यामुळे ते मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील विश्वासार्ह अभिनेता म्हणून ओळखले जातात. श्रेयस तळपदे यांचे नाव मोठ्या वादांमध्ये फारसे आलेले नाही, मात्र सोशल मीडियावर त्यांच्या प्रकृतीबाबत अनेक अफवा पसरवल्या जातात. त्यानंतर त्यांनी स्वतः चाहत्यांना आपल्या प्रकृतीची माहिती देत अफवांवर पूर्णविराम दिलेला आहे. याशिवाय काही चित्रपटांमधील भूमिकांवरती चर्चा झाली, पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कोणताही वाद निर्माण झालेला नाही. आज देखील श्रेयस तळपदे हे चित्रपट, वेब सिरीज आणि मराठी चित्रसृष्टीमध्ये सक्रिय आहेत. गंभीर अभिनय असो किंवा धमाल कॉमेडी असो, प्रत्येक भूमिकेत ते प्रेक्षकांना आपलेसे वाटतात. 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या पुष्पा द राईज या मूवीने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, पण हिंदी प्रेक्षकांसाठी अल्लू अर्जुनचा दमदार आवाज बनले होते ते श्रेयस तळपदे. चित्रपटातील झुकेगा नहीं साला, फ्लॉवर नहीं फायर है मैं यासारखे संवाद हिंदीत लोकप्रिय होण्यात श्रेयस यांच्या आवाजाचा मोठा वाटा मानला जातो. त्यांच्या आवाजामुळे पुष्पराज हे पात्र उत्तर भारतात देखील प्रचंड लोकप्रिय झाले. श्रेयस यांनी एका मुलाखतीत सांगितले की अल्लू अर्जुनच्या उत्कृष्ट अभिनयामुळे त्यांचे काम खूप सोपे झाले होते. त्यांनी फक्त त्या अभिनयाला आपल्या आवाजातून पूरक साथ दिली. पात्राची देहबोली, रांगडेपणा आणि ॲटिट्यूड समजून घेऊन त्यांनी डबिंग केले. पुष्पा द रूलसाठी देखील हिंदी आवृत्तीत अल्लू अर्जुनचा आवाज श्रेयस तळपदे यांनीच दिला. काही अवघड प्रसंगांमध्ये त्यांनी पात्राचा प्रभाव तंतोतंत आणण्यासाठी विशेष व्हॉइस तंत्र वापरल्याचे देखील त्यांनी सांगितले. अभिनेता म्हणून लाखो चाहत्यांनी मने जिंकणाऱ्या श्रेयस तळपदे यांनी केवळ आपल्या आवाजाच्या जोरावर पुष्पाला देखील हिंदी प्रेक्षकांच्या हृदयात अजरामर करून ठेवले. संघर्ष, मेहनत आणि अभिनयावर असलेलं प्रेम याच जोरावर श्रेयस तळपदे यांनी मराठी रंगभूमीवर बॉलिवूडपर्यंतचा प्रभाव यशस्वी केला. तुम्हाला त्यांचा कोणता चित्रपट सर्वात जास्त आवडतो हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भन्नाट मराठी स्टोरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.
लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.